मित्रांनो, जय हिंद. हायकोर्ट भरती संदर्भात शिपाई भरतीचे जे मेरिट लागणार आहे ते काय लागणार आहे, हे बऱ्याच मुलांचे कन्फ्युजन, बरेच कमेंट्स आलेले आहेत. हे बघा मित्रांनो, अंदाजित मेरिट मी कसं काढले तुम्हाला सांगतो. या वर्षी ज्या जागा आलेल्या आहेत शिपायाच्या, त्या 800+ जागा आपल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याला फॉर्म किती आलेले आहेत, ते 2 लाख+ फॉर्म आलेले आहे मित्रांनो. आणि प्रश्नपत्रिका 30 मार्काची जी होती ते आपल्या समोरच आहे. याप्रमाणे सर्व गणित बघून आपण ते अंदाजित मेरिट काढलेलं आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. जर का एका जागेसाठी 10 मुलंही घेतली तर 8,000+ मुलं त्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणून मित्रांनो, त्याच्यासाठी आपला अंदाज असा आहे की 24+ मेरिट लागण्याची शक्यता आहे. आणि आपण जे व्हिडिओ टाकतो ते मोटिवेशनचे व्हिडिओ टाकतो मित्रांनो. मला जर मोटिवेट करायचं असलं तर मी मोटिवेशनचे व्हिडिओ टाकले नसते मित्रांनो. हे आपण सर्व लक्षात ठेवा की मेरिट हे 24+ लागण्याची शक्यता आहे. आपण देवाला प्रार्थना करूया, परमेश्वराला सांगूया की मेरिट कमीच लागलं पाहिजे. यामध्ये बऱ्याच मित्रांनी फॉर्म भरलेला आहे, बऱ्याच मुलांच्या अपेक्षा आहेत. हे बघा मित्रांनो, नाराज होऊ नका. हे अंदाजित मेरिट आहे. अधिकृत मेरिट लागल्याशिवाय काहीही आपण अंदाज बांधू शकत नाही. म्हणून टेन्शन घेऊ नका. मेरिट मे एंडिंग किंवा जून फर्स्ट वीक मध्ये लागणारच आहे. आपल्या पुढे निकाल राहणारच आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आणि क्लर्कचं मेरिट काय असणार आहे आपण पुढील व्हिडिओत आपण जाणून घेऊया. तोपर्यंत इथेच थांबतो. जय हिंद.